यशस्वीनगर हायलँड सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे यावर्षी आम्ही सार्वजनिक नवरात्र उत्सव या हायलँड परिसरात मोठ्या संख्येने आणि मोठ्या भाविकांच्या उपस्थितीत साजरा करतोय। आज ह्या मागची संकल्पना एवढीच होती की ह्या विभागाचा जर आपण विचार केला तर आमच्याकडे एवढ्या टोलेजंग इमारती झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये राहणारे नागरिक वाढलेले आहेत, परंतु इथे त्या नागरिकांना धार्मिक कार्यक्रम असतील किंवा उत्सव असतील तर याच्यासाठी ठाणे शहरामध्ये जावं लागायचं किंवा ठाणे शहराच्या बाहेर जावं लागायचं। तर ही संकल्पना आम्ही साहेबांसमोर ठेवली की साहेब आमच्या विभागात देखील असा कार्यक्रम करण्याचे आम्ही योजले आहे आणि या विभागाच्या सर्व पालककर्ता म्हणून आपण स्वीकारलेला असताना आज आपण आमदार इथे आहात, तर आपल्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने आम्हाला इथे कार्यक्रम करण्याच्याबद्दल आपण ऊर्जा द्यावी। साहेबांनी पाठबळ दिल्यानंतर आम्ही आमच्या मंडळातनं जर पाहिलं तर आमच्या मंडळामध्ये यशस्वीनगर असेल, हायलँड असेल, रुणवाल असेल, कैलाशनगर असेल, या सगळ्या विभागातनं बाळकूम ब्रह्मांड या सगळ्या विभागातनं आमचे पदाधिकारी या मंडळामध्ये आहेत। याच्या मागची संकल्पना एवढीच आहे की आज जर पाहिले तर आम्ही सर्वपक्षीय म्हणजे याच्यामध्ये काही साहेब शिवसेनेचे देखील पदाधिकारी आहेत, काही दुसरे, म्हणजे हे न ठेवता एक धार्मिक कार्यक्रमासाठी एकी कशी दाखवली जाते तर या निमित्ताने आम्ही एक आलेलो आहोत। आणि मोठ्या स्वरूपात आज जर कार्यक्रमाचं स्वरूप पाहिलं आपण तर आमची कार्यक्रमाची सुरुवात ही नगर परिक्रमा करून, म्हणजे आमची जी माता आमच्याजवळ येणार आहे तर ह्या पूर्ण विभागामध्ये तिची नगर परिक्रमा करून आम्ही इथे त्यांची स्थापना करणार आहोत। तसेच ही स्थापना करताना जी आपले आचार्य नाशिकचे जे आचार्य मुळे गुरुजी आहेत यांच्या हस्ते त्यांची स्थापना देखील होणार आहे आणि नवचटणी यज्ञ देखील 9 दिवस आपण इथे मोठ्या उत्साहाने आणि भाविकांच्या उपस्थितीत साजरे करणार आहोत। तसेच जर आपण पाहिलं तर इथे म्हणजे मला आठवतो साहेब, आम्ही छोटे असताना ठाण्याला कशाला जायचं तर लाइटिंग बघायला जायचं आहे म्हणून आम्ही तिथे घरी बोललं जायचं। तर ह्या लाइटिंगचं आकर्षण खूप जास्त असल्याकारणाने पूर्ण हायलँड रस्ता हा जर तुम्ही पाहिलं तर आयकॉनिक होणार आहे का ह्या नवरात्रमध्ये रोषणाई, विद्युत रोषणाई ही मोठ्या प्रमाणात आपण तिथे करणार आहोत। आणि लेटेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये साहेब जर पाहिलं आपण तर 60 बाय 60 फुटाचं आमचं फक्त त्याच्यामध्ये झुंबरच बनवलेलं आहे आम्ही, म्हणजे मला वाटतं ठाण्यामध्ये पहिल्यांदाच असं एवढ्या मोठ्या स्वरूपातला झुंबर देखील आपण बनवत आहोत। आणि जर आतमध्ये पाहिलं तर देवीची तिथे स्थापना होणार आहे, त्या ठिकाणी आपण सोमनाथ मंदिराची प्रतिकृती बनवण्याचा मानस ठेवलेला आहे आणि त्या स्वरूपातले आमची काम देखील चालू आहे। ह्या कार्यक्रम करताना आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या, पण साहेब जेव्हा आमच्या जोडीला असतात आणि मातेचा आशीर्वाद असतो तर मला वाटत नाही का आम्हाला कोणी थांबू शकत आहे आणि त्याच स्वरूपातने आम्ही पुढे जात आहे। आणि साहेब तुम्हाला शब्द देतोय की आज जसा कार्यक्रम होतोय भविष्यात देखील याच्यापेक्षा मोठ्या उत्साहात आम्ही हा कार्यक्रम इथे साजरा करण्याचा मानस ठेवलेला आहे। यशस्वीनगर हायलँड सार्वजनिक उत्सव मंडळ यांचं नवरात्र साजरा करण्याचं हे पहिलंच वर्ष आहे। याचे संस्थापक, याचे अध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ कार्यरत आहे आणि त्यांच्या संकल्पना अशी आहे की या भागामध्ये अशा प्रकारचा नवरात्रोत्सव की ज्याच्यामध्ये देखावा पण असेल, धार्मिक पण असेल, प्रचंड मोठी रोषणाई देखील असेल आणि गरबा पण असेल आणि या लोकांना त्या निमित्ताने इथल्या रहिवाशांना, नागरिकांना एक त्यांचा हक्काचा सर्वांचा असा उत्सव मिळेल या संकल्पनेतून हा उत्सव राहणार आहे। अहिल्यादेवी होळकरांचं त्रिशताब्दी वर्ष आहे। सोमनाथ मंदिराचा देखील त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांनी जीर्णोद्धार केला होता। अनेक मंदिरांचा जसा जीर्णोद्धार केला, घाटांचा केला, तर म्हणून पहिलं वर्ष असल्यामुळे सोमनाथ मंदिराचा देखावा हा मोठे त्याच्यामधले कारागीर आहेत की ज्यांनी दगडूशेठ हलवाई असेल, फोर्ट भागातला फोर्टचा राजा असेल, याच्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यांच्या माध्यमातून हा देखावा आपण उभारला जातो आहे। नवचंडी यज्ञ देखील 9 दिवस भाविकांसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे आणि गरबा आहे, निरनिराळे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन या निमित्ताने आहे। परंतु या सगळ्या यशस्वीनगर, हायलँड, बाळकूम सगळ्या भागामध्ये लोकांनी उभा केलेला उत्सव, त्याचं निमित्त जे आहे ते निलेश पाटीलच्या नेतृत्वाखालची आमची सगळी मंडळी असतील, तर असं त्याचं जर स्वरूप निर्माण झालं तर पार्टिसिपेशन लोकांचं राहणार आहे आणि त्या माध्यमातून हा उत्सव साजरा होणार आहे। त्याची तयारी अतिशय जोरात सुरू आहे आणि या माध्यमातून एक मला असं वाटतं की संबंध ठाणे शहरामधल्या लोकांना देखील
या ठिकाणी एक आकर्षणाचं एक ठिकाण नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हे निश्चितपणे ठरेल असा मला एक विश्वास वाटतो.